श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 618. सर्वप्रथम सर्व रामचरित मानसच्या श्रोत्यांना अक्षय तृतीयेच्या अनेक अनेक शुभेच्छा. आज तिथीप्रमाणे आपल्या या रामायणाचा हा दुसरा वर्धापन दिवस आणि भगवत कृपेने आज या दिवसाची फलश्रुती आपणास मिळावी त्या पद्धतीने प्रभू रामचंद्र आणि भरत भेटीचा क्षण आपल्या या कथा प्रवाहामध्ये आपसूकपणे आलेला आहे. आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितलं की भरतजी आश्रमाच्या ज्या दिशेने आत आलेले आहेत, वटवृक्षाच्या पुढील बाजूला म्हणजेच भरतजी ज्या दिशेने येत आहेत त्याला पाठमोरे असे प्रभू रामचंद्र सीताजी या चौथऱ्यावरती बसून समस्त संतांच्या समवेत भगवत चर्चा करत आहेत. भरत, शत्रुघ्न आणि निषादराज या वनवृक्षामध्ये असलेल्या घनदाट झाडीमधून बाहेर आल्यामुळं लक्ष्मणजींना देखील पहिल्या दृष्टीमध्ये दिसलेले नाहीत. परंतु जसे जसे भरतजी पुढे येऊ लागलेले आहेत तसे तसे प्रभू रामचंद्रांच्या पुढे उभे असलेले सर्वप्रथम लक्ष्मण भरतजींना दिसत आहेत. त्यातून आपण एका दासाची लक्षणं काय असतात, जे लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये मग्न आहेत, जेवढे प्रश्न प्रभू रामचंद्र त्यांना विचारतायत त्या प्रश्नांची उत्तरं लक्ष्मणजी अत्यंत विनम्रतेने प्रभू रामचंद्रांना देत आहेत. आणि भरतजींची दृष्टी प्रभू रामचंद्रांच्या आणि सीताजींच्या या मुखारविंदावरती पडते. प्रभू रामचंद्रांचं ते सुंदर रूप, शरीरावरती धारण केलेली वल्कल वस्त्र, तो निळाशार सुंदर वर्ण आणि सीता माऊली आपल्या या अत्यंत स्वाभाविक सुंदरतेमध्ये गोस्वामी लिहित आहेत की जणू काही कामदेव आणि रतीच वल्कल धारण करून या चित्रकूटावरती आरूढ झालेले आहेत. अशा या शोभाधाम असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या माग भरतजी त्यांच्या दिशेने आता चालू लागलेले आहेत. ते पाहतायत की प्रभू रामचंद्र हातामध्ये बाण फिरवत फिरवत संतांशी सुंदर संवाद साधत आहेत. आणि या संवादामध्ये प्रभू हृदय प्रसन्न होताच प्रभू रामचंद्र आपल्या सुंदर नेत्रांच्या आधाराने कृपेचा वर्षाव जणू काही उपस्थित समाजावरती करत आहेत. अशा या सभेमध्ये भरतजी आता प्रभू रामचंद्रांच्या अगदी माग जवळ येऊन ठेपलेले आहेत आणि त्यांनी पाहिलं की जणू काही या ज्ञानाच्या सभेमध्ये भक्ती आणि सच्चिदानंद शरीरच जणू काही देह धारण करून या सर्व सभेमध्ये संवाद करत आहे. आता या प्रभू रामचंद्र भरत भेटीचा सुंदर क्षण गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. सानुज सखा समेत मगन मन बिसरे हर्ष शोक सुख दुख गन पाही नाथ कही पाही गोसाई भूतल परेल कूट की नाई बचन सपेम लखन पहचाने करत प्रणाम भरत जिय जाने बंधु स्नेह सरस एहियोरा उत साहिब सेवा
बस जोरा, मिली न जाई नहीं गुदरत बनई, सुख बिलखन मन की गति भनई, रहे राखी सेवा पर भारू, चढ़ी चंग जनु खैच खिलारू, कहत सप्रेम नाई महिमा था, भरत प्रणाम करत रघुनाथा, उठे राम सुनी प्रेम अधीरा, कहूँ पट कहूँ निशंग धनु तीरा, बर बसलिए उठाई उर, लाए कृपा निधान, भरत राम की मिलनी, लखी बिसरे सब ही अपान, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या अगदी माग भरतजी येऊन उभे राहिलेले आहेत. ज्या आराध्यासाठी म्हणून आपल्या सर्वस्वाचं बलिदान देऊन भरतजी या चित्रकूटापर्यंत आले, तो प्रवास विलक्षण आहे सज्जनो. हा जीवापासून ते शिवापर्यंतचा झालेला प्रवास आहे. समर्थ माऊलीच्या शब्दात हा देह बुद्धी ते आत्मबुद्धीचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये अनंत प्रकारच्या परीक्षा आहेत. ही प्रत्येक परीक्षा जीवाला या भगवत कृपेच्या आधारानेच उत्तीर्ण व्हावं लागतं. या प्रत्येक परीक्षेची फलश्रुती हीच की जीवाचा अहंकार क्षणाक्षणाने तुटत जातो. अहंकाराच्या ओझ्या समवेत चित्रकूटावरती दाखल होताच येऊ शकत नाही. आणि त्यामुळं भरतजी इथं संपूर्णपणे रिकाम्या हाताने आलेले आहेत. इथं या पर्वतावरती दाखल झाल्यानंतर या सर्व अग्निदिव्याची असलेली कर्तृत्वाची भावना देखील लय पावते. भगवंताच्या दारामध्ये पोचतानाच जीव हा संपूर्णपणे निस्साधन होतो. बरं, तिथं मी केलेल्या साधन संख्येचं ओझ देखील भगवंताच्या दारापासून त्याला लांब ठेवतं. बघा, भरतजींची या प्रदीर्घ प्रवासामध्ये किती अनंत प्रकाराने तपासणी झालेली आहे. मी बऱ्याचदा एक उदाहरण देतो की जसं आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला निघालो की विमानतळा जसं जसं जवळ येतं तशी तशी सुरक्षा व्यवस्था ही आणखीन चोख होत जाते. आपण त्या विमानतळामध्ये प्रवेश केला की सुरक्षा व्यवस्था आणखीन वाढते. आणि सर्वात शेवटी जेव्हा अगदी विमानात बसायची वेळ येते त्यावेळेला देखील आपली तपासणी केली जाते. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जात असताना इतक्या अनंत प्रकाराने तपासणी केल्याशिवाय जर जीवाला जाता येत नाही. इथं हा मायेचा प्रांत ओलांडून, ही जीवात्मक दशा ओलांडून भगवत स्वरूप होण्याचा हा क्षण आहे. आणि त्यामुळं भरतजींना देखील अनंत प्रकाराने तपासलं गेलेलं आहे. कधी निषाद राजाच्या संशयातून भरतजी तपासले गेले, तर कधी भरद्वाज ऋषींच्या आश्रमात संवादातून ते तपासले गेले. भरद्वाजजी आपल्या असलेल्या रिद्धी सिद्धींच्या आधाराने भरतजींचं हृदय तपासतात. या समस्त प्रजाजनांपासून ते प्रत्येक जण भरतजींच्या या चरित्राकडे अत्यंत सूक्ष्मतेने पाहतोय. आणि या सर्वांच्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन भरतजी चित्रकूटापर्यंत आलेत. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या,
की इथं भरतजी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून कुठला वेगळा अभ्यास करत नाहीयेत. भगवंतापर्यंत जाताना काही वेगळा प्रयास करून जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर तो समाजाला प्रभावित करेल, भगवंताला प्रभावित करणार नाही. लक्षात घ्या, तिथं तो तुमचा सहज स्वभावच असला पाहिजे. त्यामुळे निषाद राजाने संशय घेऊन भरतजींची परीक्षा केली, परंतु भरत कुठला वेगळा अभ्यास करून निषाद राजाला सामोरे गेले? कुठलाच नाही. जी जशी अवस्था होती त्या पद्धतीने भरद्वाज मुनींच्या देखील या मोहरूपी आश्रमाच्या या सुखसोयींमध्ये देखील भरतजी रात्रभर जागे आहेत. परंतु ती रात्र केवळच भरतजी जागले असं नाही, ह्या प्रवासामध्ये प्रत्येक रात्र भरतजी जणू काही जागे आहेत. कधी एकदा चित्रकूटावरती पोहोचतोय. सुंदरकांड मध्ये देखील हनुमंताची वेगवेगळ्या पद्धतीने राक्षस विटंबना करतायत. मार ही चरण देही सब गाली, अशा पद्धतीने या रामकार्यामध्ये त्यांना सर्व सहन करावं लागतंय. परंतु ही वाढणारी शेपूट, हे त्यांचं कर्तृत्व, या सगळ्या गोष्टी अत्यंत स्वाभाविकपणे त्यांच्या पाठीमागे घडतायत. त्याप्रमाणे भरतजींच्या विषयी देखील सर्व प्रकाराने स्वर्गापासून ते भूलोकापर्यंत प्रत्येक जण बाढी पूंछ या पद्धतीने त्यांची ही कौतुक, त्यांची विषयी प्रशंसा, हे सर्व काही करतायत. परंतु भरतजी या कुठल्याही कौतुकाला, प्रशंसेच्या ओझ्याला घेऊन चित्रकूटावरती आलेले नाहीत. भगवंताकडे जाताना जीव कुठल्या मनाच्या अवस्थेमध्ये असतो? गोस्वामीजी आम्हाला ती अवस्था इथं समजावून सांगतायत. बिसरे हर्ष शोक सुख दुःख गण. भगवंताच्या समोर ही सम्यक अवस्था, ना तिथं दुःख आहे, ना तिथं सुख आहे, ना तिथं कुठल्याही प्रकारचा शोक आहे. या सर्व असलेल्या जीवाच्या मानसिक भावना आणि त्या भगवंताच्या समोर गेल्यानंतर संपूर्णपणे शून्यवत होतात. बघा, आपल्याला हा जर अगदी प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या गोंदवल्याला देखील बऱ्याचदा समाधी समोर जाताना आपण मनामध्ये विचार करून जातो की आज स्वामींना हे सांगायचे, ते सांगायचे. कुठलं मनातला आनंदाचा क्षण, कुठलं शल्य, कुठलं दुःख, कुठला शोक, सर्व काही सांगावंसं वाटतं. परंतु ज्या पायऱ्यांवरून आपण उतरत एक एक करून समाधी समोर जातो, मनात असूनही संपूर्णपणे निर्विषय झाल्याची अवस्था आम्हाला त्या समाधी समोर उभं राहिलं की होते. हे रामाचं अस्तित्व आहे सज्जनो. जे भरत रात्रंदिवस प्रभू रामचंद्र आपल्याला स्वीकारतील की नाही या संभ्रमामध्ये होते. प्रभू रामचंद्रांना तर ते अजूनही सन्मुख आलेच नाहीत. परंतु प्रभू रामचंद्रांच्या या केवळ दर्शनानेच ते आपल्या मनामध्ये असलेल्या या सर्व भावना रूपी गणांना, म्हणजे समुदायाला, ते विसरून गेलेले आहेत. ना प्रशंसेचं ओझं, ना आपण केवढी मोठी तपस्या करून आलो आहोत त्या श्रमांचं ओझं, मनातल्या कुठल्याही भावनेचं ओझं नाही. तिथं आता केवळ एकच गोष्ट अपेक्षित आहे, जी भगवंताला तुमच्यावरती संपूर्णपणे आकृष्ट करून घेते, आणि ती म्हणजे अनन्य भावे शरणागती, शरणागती, शरणागती. आपण जसे आहोत तसे भगवंताच्या निकट आल्यानंतर त्याला केवळ शरण जाणं हेच जीवाच्या हातामध्ये आहे. आणि भरतजींनी नेमकं तेच केलं. पाही नाथ कही पाही गोसाई, भूतल परे लकुटकी नाही. हे नाथ, हे प्रभो, तुम्हाला शरण आलोय, सांभाळा, सांभाळा, रक्षण करा स्वामी, असं म्हणून अनन्य भावाने भरतजी एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे
प्रभू रामचंद्रांच्या या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून शरणागत भावनेने या चौथऱ्याच्या मागच्या बाजूलाच दंडवत प्रणाम करताना एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखे खाली कोसळलेले आहेत. भगवत दर्शनाचं हे एकमेव सूत्र आहे शरणागती, आत्मनिवेदन. भरतजी देखील या सर्व नवविधा भक्तीच्या प्रवासातून आलेले आहेत. भरद्वाज मुनींकडून श्रवण झालेलं आहे, अखंड भगवंताचं नाम संकीर्तन झालेलं आहे, त्याचं नामस्मरण झालेलं आहे, मनामध्ये त्याच्या अखंड चरणांची पूजा झालेली आहे, अयोध्या रूपी राज्याचं अर्चन झालेलं आहे. वेगवेगळ्या स्थळांना भगवंताच्या स्पर्शाने जे पावन झालेले त्यांना वंदन झालेलं आहे. अयोध्येचं राज्य भगवंताच्या चरणी अर्पण करून त्याचा दास होण्यासाठी दास्य भक्ती घडलेली आहे. निषाद राजासारखा राम सखा सख्यत्वाच्या खुणा सांगतोय. या सर्व नवविधा भक्तीच्या मार्गाने येत 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 शेवटी भरतजी या चित्रकूटाच्या अंतिम टप्प्यामध्ये येत आहेत आणि तिथं मात्र केवळ आत्मनिवेदनाचा एकच मार्ग शिल्लक आहे. हे प्रभो, स्वामी, रक्षण करा, शरण आलोय प्रभू. माझ्या महाराजांनी तरी काय केलं आयुष्यात? तुकामाईंसारखा एवढा जाज्वल्य संत, त्याची कृपा प्राप्त करणे ही एवढी सोपी गोष्ट नव्हती सज्जनो. लहान वय, येळगावची एवढी मोठी यात्रा मजल दर मजल करत श्री महाराज पोहोचलेले. दुपारची वेळ होती. तुकामाई कुठं राहतात विचारत विचारत त्यांच्या घराजवळ घर कसले एक छोटीशी खोली. गावकरी म्हणाले, अरे तुकामाईचं काय सांगायचं, कुठं असतील, कधी येतील माहित नाही बाबा. महाराज प्रतीक्षा करतायत, त्या खोलीजवळ बसून आहेत. संध्याकाळ झाली. कोणीतरी गावकऱ्याने तुकामाईंना सांगितलं जाऊन की एक लहान मूल तुमच्यासाठी आलंय लांबून, तुमची वाट पाहत तुमच्या खोलीजवळ थांबलेलं आहे. तुकामाई आपल्या खोलीजवळ येताच हातामध्ये एक दंडुका घेऊन धावत येत आहेत. कोण आहे रे म्हणे माझी वाट पाहणारा? थांब म्हणे, मी तुझा खून करून टाकतो. सज्जनो, माझ्यासारखा जर जीव तिथं असता तर कदाचित सफाई देत राहिला असता. मी इथून आलोय, तिकडून आलोय, तिकडून आलोय, असं नका करू, माझं ऐकून तर घ्या. परंतु माझे महाराज अनन्य भावाने तुकामाईंना शरण जातात आणि म्हणतात, हो मी देखील माझा प्राणच देण्यासाठी इथं आलेलो आहे. ही शरणागती आहे सज्जनो, इथं कुठली सफाई नाही. आणि त्यामुळे महाराज आज देखील आम्हाला तेच सांगतात. चरित्रामध्ये देखील पटाईत मावशीला महाराजांनी हेच सांगितलं की माझ्या सद्गुरूंकडे जाल तर तिथं बाकी काही बोलू नका, केवळ तिथं मी तुम्हाला शरण आलो आहे एवढं मनोभावे त्यांना सांगा. बाकी सर्व जबाबदारी त्यांच्याकडे लागते. ही शरणागती अत्यंत महत्वाची आहे भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी. हेच आत्मनिवेदन आहे. आणि भरतजींनी त्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या चरणी हे अंतिम आत्मनिवेदनाच्या भक्तीच्या मार्गाच्या आधाराने आपलं सर्वस्व त्यांच्या चरणी दान केलं. आता भगवंत त्याला जे करायचं असेल, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. आता काही बागणं नाही. प्रभू रामचंद्रांच्या पाठीमाग एखाद्या दंडकाप्रमाणे भरतजी कोसळलेले आहेत. प्रभू रामचंद्र संतांशी समोर बोलतायत. डावीकडे लक्ष्मण उभे आहेत आणि लक्ष्मणाने त्यावेळेला भरतजींना ओळखलं. स्वामी प्रज्ञानानंद म्हणतात की लक्ष्मणजींना देखील भरतजींना ओळखण्यामध्ये एवढा वेळ लागला कारण एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये भरतजी अत्यंत कृश झाले होते, जटा वाढल्या होत्या. आणि त्यामुळं भरतजींच्या विषयीची संकल्पना लक्ष्मण आपल्या मनामध्ये घेऊन होते. त्याच्या अगदी विपरीत
भरतजी आलेल्या स्थितीमध्ये दिसत होते. परंतु जेव्हा लक्ष्मणाने भरतजींचा आवाज ऐकला, त्यांची प्रेमयुक्त वचनं ऐकली, त्यावेळेला त्यांनी मनोमन ओळखलं की भरतजी आलेले आहेत. भरत प्रणाम करत आहे. प्रभू रामचंद्र सर्व साधू संतांशी संवाद करतायत. कदाचित संवादामध्ये देखील भरत चरित्रच चिंतनामध्ये असेल की माझा भरत असा आहे, तुम्हाला काय सांगू, जे वेदांचं मर्म आहे, जे शास्त्राचं सांगणं आहे, तोच माझा भरत आचरणाच्या आधाराने जगून दाखवणार आहे. हे जणू काही शाश्वत सत्य प्रभू रामचंद्र सर्व साधू संतांना देखील सांगत असतील. आणि अशा वेळेला प्रभू रामचंद्रांच्या संवादामध्ये आपण कशा पद्धतीने खंड पाडावा, या द्विधा मनस्थितीमध्ये लक्ष्मणजी होतात. कारण प्रभू रामचंद्रांच्या थोडस माग बघितलं तर साष्टांग दंडवत घातलेले, साश्रू नयनाने दंडवत प्रणव करत असलेले भरतजी दिसत आहेत. आणि त्यांच्या पुढे प्रभू रामचंद्र आहेत. एके ठिकाणी भरतजींचं प्रेम पाहून हृदय लक्ष्मणजींचं देखील द्रवून गेलेलं आहे. आणि त्याच वेळेला दास्य भक्तीच्या आधाराने प्रभू रामचंद्रांना या संवादामध्ये थांबवून भरतजी आलेले आहेत, त्यांच्या आगमनाची सूचना देणं हा सेवेमध्ये देखील एक कमीपणा आणण्यासारखाच आहे. सेवा धर्माचं हे केवढं मोठं आदर्श चरित्र लक्ष्मणजींना निभवायचंय. सज्जनो, सेवा धर्मासाठी जर कोणाचं आदर्श आपल्याला अभ्यासायचा असेल तर तो लक्ष्मणजींचा अभ्यासावा. काय सेवा आहे बघा. आपल्या घरांमध्ये देखील आजच्या काळात आपण बघतो की अनेकांच्याकडची लोक या कोरोना व्हायरसच्या लढाईमध्ये आपल्या स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवत असतात. कोणी वैद्यकीय सेवांमध्ये आहे, कोणी प्रशासकीय सेवांमध्ये आहे. त्याच वेळेला घरामध्ये देखील काही क्षण असतात, काही आनंदाच्या गोष्टी असतात. प्रत्येकाला वाटत असतं की काही वेळ तरी आपल्या बरोबर आपली व्यक्ती असावी, परंतु त्या व्यक्तीला ही देखील त्याच वेळेला भीती असते की आपल्याला दिलेल्या या कर्तव्यामध्ये कदाचित जर काही प्रादुर्भाव होणार असेल तर तो आपल्या घरच्यांपर्यंत पोहोचू नये. आणि त्यामुळं त्यापैकी काही मंडळी या सेवा व्रताचा अंगीकार करत असताना आपल्या घरच्यांशी देखील 2 हात लांबूनच संवाद करत राहतात. एका बाजूला कर्तव्य आहे, एका बाजूला प्रेम आहे. या दोघांशीही तादात्म्य पावताना एक किती तारेवरची कसरत एका सेवेकऱ्याला करावी लागते हे आपण आजच्या काळामध्ये बघतो. यावरून लक्ष्मणाच्या अंतःकरणात झालेला सेवा आणि भावना यांचा एक सुंदर असा संघर्ष आपल्याला दिसतोय. असं वाटतंय की प्रभू रामचंद्रांना थांबावं. प्रभू ऐका, थांबा, बघा माग कोण आलेलं आहे असं सांगावं असं वाटतंय. परंतु प्रभू रामचंद्र संतांशी संवादामध्ये कदाचित हे भरत चरित्र सांगता सांगताच अत्यंत प्रेम विभोर झालेले असतील. अशा या प्रेम विभोर अवस्थेमध्ये आपल्या स्वामींना थांबवायचं. लक्ष्मणजी आपल्या जागेवरच धरणी मातेला नतमस्तक होतात आणि आपलं मस्तक नमवून अत्यंत मृदू शब्दामध्ये प्रभू रामचंद्रांना संदेश देऊ पाहतायत. हे प्रभू, कहत प्रेम नाई मही माथा, भरत प्रणाम करत रघुनाथा. या सेवा आणि भावनेच्या संघर्षामधला सुवर्ण मध्य लक्ष्मणजी काढतायत आणि आपल्या सेवा व्रताच्या आधाराने प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होत अत्यंत मृदू वचनांच्या आधाराने
लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांना संदेश देत आहेत की हे रघुनाथ, प्रभो, भरतजी प्रणाम करत आहेत आपल्याला. आणि एखादी वीज कडकडावी, एखादा लख प्रकाश पडावा, त्याप्रमाणे या मर्यादा पुरुषोत्तमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत. भाव विभोर अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र उठून उभे राहतात. उठे राम सुनी प्रेम अधीरा. प्रेमाने अधीर झालेली अवस्था आहे प्रभू रामचंद्रांची. साधू संतांच्या सभेमध्ये देखील ही लोकलाज सोडून प्रभू रामचंद्र उभे राहतात. कहू पट कहू निशंग धनु तीरा. जो हातामध्ये बाण प्रभू रामचंद्र फिरवत फिरवत अत्यंत सुहास्य वदनाने साधूंशी संवाद करत आहेत. सुशोभित झालेले, जणू काही कामदेव रतीसारखे सजलेले प्रभू रामचंद्र ज्या वेळेला लक्ष्मणाच्या मुखातून ऐकतायत की भरत प्रणाम करत आहेत. भरत दिसत तर नाही, आणि हे बघितल्यानंतर ज्या त्वेषाने प्रभू रामचंद्र त्या चौथऱ्यावरून उठून उभे राहतात, त्यामुळे हातातला धनुष्य, हातातला बाण, हातामध्ये असलेलं हे अत्यंत सुंदर या राघवाचा हा शेला, अहो इतकंच काय, कमरेला बांधलेला भाता देखील गळून पडतोय. या सर्व वस्तू कुठच्या कुठे उडून पडतायत. जे प्रभू रामचंद्र वनवासात जायचं आहे हा समाचार ऐकल्यानंतरही आपल्या मनाच्या स्थितप्रज्ञतेला सोडत नाहीत. तेच माझे प्रभू रामचंद्र, त्यांचा प्राणप्रिय भरत आलेला आहे, ऐकताच सर्व मर्यादा सोडून या आपल्या परमप्रिय भरताला भेटण्यासाठी उठून उभे राहतात. प्रभू रामचंद्रांच्या या अवस्थेचं चिंतन करताना मला स्वाभाविकपणे माझ्या श्रीकृष्णाचं ध्यान होतं. एक चरित्र मर्यादा पुरुषोत्तमाचं, तर एक आहे भक्ताच्या प्रेमासाठी अमर्याद अशा सर्व तर्कांना तिलांजली देणारं श्रीकृष्णाचं चरित्र. धागा समान आहे सज्जनो भक्त प्रेमाचा. प्रभू रामचंद्र उठून सैरभैर होऊन एखाद्या लहान मुलाप्रमाणे पाहतायत. कुठे कुठे माझा भरत, कुठे माझा भरत. बघा सज्जनो, काय शरणागतीमध्ये ताकद आहे. सर्व धर्म परित्यज्य माम एकम शरणम मम. सर्व धर्मांचा तू त्याग कर, सर्व कामनांचा तू त्याग कर. मनामध्ये कुठलीही ग्लानी ठेवू नकोस. तू जिथं असशील तिथून भगवंताला शरण जा. कदाचित तू भगवंताला सन्मुख नसलास तरी काही हरकत नाही, परंतु जर तुझा शरणागतीचा भाव निश्चित असेल, जर ती शरणागती 100% शुद्ध असेल, तर भगवंताची मूर्त देखील तुझ्यासाठी कशी फिरते, कशी उतावीळ होते, कशा पद्धतीने त्याला भेटण्यासाठी आपल्या सर्व मर्यादांना ओलांडून संत सभेमध्ये देखील या सर्व असलेल्या लोकलाजांना सोडून आपल्या भक्तासाठी उतावीळ होते. बघा, श्री महाराजांच्या चरित्रामध्ये श्री महाराज अनंत प्रकारच्या या लोकांच्या दुःखांना पाहायचे, आणि प्रत्येक वेळेला श्री महाराजांच्या या लोकांच्या दुःखांना ऐकल्यानंतर त्यांच्या कंठ दाटून यायचा, त्यांना अश्रू डोळ्यांमधून वाहू लागायचे. परंतु हे परदुःखानी महाराजांच्या मनामध्ये त्यांच्या या दुःखांना पाहून निर्माण झालेली संवेदना असायची. महाराजांचं स्वतःचं काही दुःख असेल का हो? विचार करतो तेव्हा एकच लक्षात येतं की तसं या परमात्म्याला दुःख ते काय, परंतु हो,
ब्रह्मानंद बुवांची आठवण निघताच महाराजांचा कंठ दाटून यायचा. माझा बुवा म्हणायचे आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. परमात्म्याला देखील भक्त हा अत्यंत प्राणप्रिय आहे. त्याचा विरह हेच त्याचं दुःख आहे. प्रभू रामचंद्र भरत आगमनाचा हा समाचार ऐकताच अशा पद्धतीने आपल्या या मर्यादा पुरुषोत्तम चरित्रामधून देखील क्षणभर बाहेर येतात. कहू पट कहू निशंग धनु तीरा, आणि पटकन मागे वळून पाहतात. आपला प्राणप्रिय भरत जमिनीवरती साष्टांग दंडवत घालून तिथं पहुडलेला आहे. त्या सरशी कृपा निधान प्रभू रामचंद्र त्याला अत्यंत बळजबरीने उचलतायत आणि आपल्या हृदयाशी लावतायत. जणू काही भगवंत देखील याच क्षणाची वाट पाहत या चित्रकूटावरती थांबलाय. बर बसलिये उठायूर लाये कृपा निधान. त्याला जबरदस्तीने उठवून आपल्या हृदयाशी प्रभू रामचंद्र लावतायत. गोस्वामी लिहितायत, भरत राम की मिलनी लखी बिसरे सब ही अपान. श्रीराम आणि भरताच्या मिलनाची ही रीत पाहून केवळ साधू संतच नाही तर या प्रकृतीतील प्रत्येक गुणधर्म जणू काही आपल्या स्वतःचं अस्तित्व विसरून गेलेलं आहे. अशा या प्रेमाने परिपूर्ण असलेल्या दोन सागरांचं हे मिलन या चित्रकूटाच्या या अत्यंत सुमंगल अशा आश्रमात घडलं. धन्य आहेत ज्यांनी या भेटीला याच देही याच डोळा पाहिलंय. प्रभू रामचंद्र आणि भरताचं हे मिलन सज्जन हो, हा चित्रकूटाच्या या पर्वतावरती एक नवीन अध्यायाला आता सुरुवात करणार आहे. एक प्रदीर्घ भावनिक, एक प्रदीर्घ आध्यात्मिक, एक प्रदीर्घ गुरु आज्ञेच्या सीमारेषांमध्ये चालणारा हा संवाद, त्या अध्यायाची सुरुवात आता आपण उद्यापासून करणार आहोत. तेच या अयोध्याकांडाचं सर्वात मोठं भूषण चरित्र आहे. त्या कथा विभागाचं चिंतन सज्जनो आपण उद्यापासून करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.